यवतमाळमध्ये साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी। ऐनवेळी उमेदवारी माघारी घेतल्यामुळे काँग्रेसची कारवाई। ठाकरेंच्या शिवसेनेतील हकालपट्टीनंतर बाळा माने पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याची शक्यता। यापुढे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऐकणार, तर लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, बाळा माने यांची माहिती। कोकणातील माघारीसाठी 25 कोटींचं डील। संजय राऊतांचा गंभीर आरोप। बीकेसीतील एका हॉटेलमध्ये 15 कोटी रुपये दिले गेले, राऊतांचा दावा, तर संजय राऊतांचे आरोप बाळा मानेंनी फेटाळले। कोकणातील जागेवरून माघार घेतल्यानंतर बाळा माने आणि विनायक राऊत या कोकणातील दोन नेत्यांमध्ये चांगलीच झुंपली। ऐन मोक्याच्या वेळी बाळा मानेंनी गद्दारी केली, विनायक राऊतांची टीका। विनायक राऊतांनी पालघर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती पैसे घेतले, बाळा माने यांचा सवाल, तर कोकणामध्ये शिवसेनेची वाट लावण्याचं काम विनायक राऊत यांनी केलं, बाळा माने यांची टीका। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या 34 व्यक्तींच्या वारसांना सरकारचा दिलासा। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 3 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर। प्रत्येक कुटुंबाला मिळणार 10 लाखांची आर्थिक मदत। डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला 400 कोटींचा तोटा झाल्याची सूत्रांची माहिती। या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। भेटीमध्ये भाडेवाढी संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्यानंतर अनिकेत तटकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। भेटीमध्ये सुनेत्रा पवारांनी केलं अनिकेत तटकरेंचं अभिनंदन। ठाणे पालघर विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेले रवींद्र फाटक जिल्हाधिकारी कार्यालयात। रवींद्र फाटक यांना विधान परिषद निवडणूक विजयाचं प्रमाणपत्र दिलं। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे अभिजित पवार यांनी माघार घेतल्यामुळे रवींद्र फाटक बिनविरोध। धैर्यशील मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी विधान परिषद उमेदवारीवरून घेतली बंडाची भूमिका। मुलाची उमेदवारी नक्की होत असताना वसंत देशमुख यांना उमेदवारी द्यायला लावल्याचा आरोप। साताऱ्यातील कोरेगावमधील वाठार स्टेशन या ठिकाणी गांजा विकणारी महिला ताब्यात। 931 ग्रॅम गांजा जप्त। पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती माहिती। माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलिसांची 3 ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापेमारी। 30 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। सुप्रभात हॉटेलच्या तळघरामध्ये हॉटेल अक्षय आणि हॉटेल शिवार अशा 3 ठिकाणी पोलिसांनी टाकले छापे। जुगार खेळणाऱ्या 43 लोकांवर केली कारवाई। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती कोर्टात सादर। चिमुकलीच्या अंगावर हत्याराचे नाही तर आरोपीसोबत झालेल्या झटापटीचे ओरखडे। पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची कोर्टात साक्ष। आतापर्यंत 30 साक्षीदारांची नोंदवण्यात आली साक्ष। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ अटकेत। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून केली अटक। त्याच्यावर पुण्यामध्ये खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल। पिंपरी चिंचवडमधील आंबेगावमध्ये आयआयटीमध्ये शिकणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या। हत्येमागील कारण अस्पष्ट। हल्ला करणारा संशयित विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। उल्हासनगर दुहेरी हत्याकांडामध्ये मोठा ट्विस्ट। तक्रारदार दीपक ठाकूरच निघाला आरोपी। गोळीबार करणाऱ्या अजय रावला दीपक ठाकूर यानं केली होती मारहाण। त्यानंतर संतप्त अक्षय रावनं गोळीबार केल्याचं तपासातून उघड। पंढरपूर पोलिसांचा वाळू माफियांना दणका। वाळू तस्कराची पोलिसांकडून थेट येरवडा कारागृहात रवानगी। अवैध वाळू उपशासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असणाऱ्या महेश शिंदेवर कारवाईचा बडगा। जालना शहरामध्ये शस्त्रांसह रील बनवणारा रील स्टार जेरबंद। विशाल टाकळकर असं आरोपीचं नाव। आरोपीकडून 2 तलवारी आणि 1 कोयता जप्त। कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा। नाशिकच्या देवळाली गावातील गांधीधाम परिसरामध्ये युवकावर गोळीबार झाल्याची घटना। जुन्या वैमनस्यातून ऋतिक पारचे याच्यावर हल्ला केल्याचा आरोप। पोलिसांकडून तिघांना अटक। राहुल निकम, किशोर उर्फ किशान निकम आणि एका साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगावमध्ये 4 सराईत दुचाकी चोरांना अटक। आरोपींकडून चोरीच्या 4 दुचाकी केल्या जप्त, तर दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली तवेरा गाडीसह आणखी एकाला अटक। नांदेडमधील चौफाळा भागामध्ये हातात शस्त्र घेऊन मध्यरात्री पसरवली दहशत। शस्त्र हाती घेऊन 5 तरुणांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न। तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
जिथं दहशत पसरवली तिथेच पोलिसांनी काढली तरुणाची धिंड. अकोला दर्यापूर रस्त्यावरील खरप या ठिकाणी ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. धडकेमध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू. अपघातानंतर ट्रक चालक फरार. नाशिकमध्ये नांदगाव मालेगाव रस्त्यावरील पांझण नदीवरील नाग्या साक्या पुलावर ट्रकचा अपघात. पुलाचा कठडा तोडून ट्रक थेट नदीत कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. नाग्या साक्या पूल होतोय जीर्ण. पुलाची डागडुजी करणं गरजेचं. पुण्यातील खांदवेनगर परिसरातील घरामध्ये गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे भीषण स्फोट. स्फोटानंतर लागली मोठी आग. संपूर्ण हॉल जळून खाक. एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी. वसईच्या सातिवलीमध्ये एका कॉस्मेटिक कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवानं जीवितहानी टळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्टचा इशारा. मुंबईतल्या धरणांमध्ये 40 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक. 7 धरणांमधील उपयुक्त जलसाठा 14%वर. पावसाचं आगमन लांबल्यास पाणी टंचाईची चिंता. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुमारे 1000 विहिरींच्या साफसफाई आणि पुनरुज्जीवनाचे आदेश. 10% पाणी कपात लागू असतानाच पर्यायी पाणी स्रोतांवर भर. आयुक्त अश्विनी भिडे यांचे 26 वॉर्ड अधिकाऱ्यांना विहिरीतला गाळ उपसण्याचे निर्देश. गोंदिया शहराला 2 दिवस कमी दाबानं होणार पाण्याचा पुरवठा. डांगोर्ली घाट या ठिकाणी विहिरीवरील वीज केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा कमी दाबानं होणार. शहापूर तालुक्यातील कसारा गावामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे हाहाकार. 40 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा ठप्प. बंधारा परिसरामध्ये विकासकाकडून ब्लास्टिंग करण्यात आल्यामुळे पाणीसाठा कमी झाल्याचा स्थानिकांचा. बेळगावच्या तवंदी घाटामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस. पुणे बंगळुरू महामार्गावर साचलं पाणी. महामार्गावरच्या रस्त्याला आलं तळ्याचं स्वरूप. पंढरपूरमध्ये विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली पालखी मार्ग आणि पालखी ताळाची पाहणी. आषाढीच्या दृष्टीनं दिल्या महत्त्वाच्या सूचना. तर पालखी सोहळ्यामध्ये भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्याही दिल्या सूचना. आषाढी वारीच्या कामांसाठी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी. निवडणूक आयोगानं आषाढीच्या कामांचे निर्णय घेण्यासाठी दिली परवानगी. ग्रामविकास विभागाकडून आषाढीसाठी 61 कोटींचा निधी. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती. मुंबईतील आरे परिसरामध्ये 80 एकर जागेमध्ये 5 लाख झाडं लावणार. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प. मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक. आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहणार. तर अनेक मेल आणि एक्सप्रेस रद्द होणार. मुंबईतल्या मध्य रेल्वेवर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिळून 4,30,000 प्रवाशांना दंड. केवळ 2 महिन्यामध्ये 30 कोटी रुपये तिजोरीत जमा. मेल एक्सप्रेसमधील सर्वाधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 11वी प्रवेशाची नियमित दुसरी फेरी उद्यापासून सुरू. पहिल्या फेरीमध्ये 4,51,000 विद्यार्थ्यांनी केला प्रवेश निश्चित. राज्यातील एकूण 9,594 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रवेशाची प्रक्रिया. किल्ले रायगडावर उद्या शिवराज्याभिषेक सोहळा. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा. सुरक्षेच्या अनुषंगानं गडावर 1,243 पोलीस, 145 अधिकारी वर्ग तर 250 होमगार्ड तैनात. भंडाऱ्यातील दुर्गाबाई डोहच्या कालव्यामधील एका अरुंद पाईपमध्ये दडून बसला होता बिबट्या. वन विभागानं पाईपच्या तोंडाला लावला पिंजरा. अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये उदमांजर प्राणी कॅमेऱ्यात कैद. उदमांजर प्राणी मांसाहारी आणि निशाचर असून झाडांच्या फांद्यांवर किंवा ढोलीमध्ये अंगाचं वेटोळं करून झोपतो. तर वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे उदमांजराच्या शिकारीवर आहे बंदी. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेसाठी आज नामांकन अर्ज दाखल करणार. राहुल गांधी यावेळी उपस्थित राहणार. खरगे कर्नाटकमधून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार.
पाटणा कोचिंग गोळीबार प्रकरणामध्ये मोठी पोलीस कारवाई. खान सरांचे दोन्ही सुरक्षा रक्षक अटकेत. पोलीस आज खान सरांची पुन्हा चौकशी करण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीमध्ये उद्या आंदोलन. दिल्ली विमानतळावर गर्दी न करण्याचे अभिजित दिपके यांचे समर्थकांना आवाहन. स्पेनमधील टेनेरिफमध्ये विमान अपघात. उड्डाणादरम्यान विजेच्या खांबाला धडकल्यामुळे विमान उलटलं. विमानातील दोघंही सुरक्षित. भारतानं अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर वर्षानुवर्ष मोठं टॅरिफ लावलं. त्यातून भारतानं मोठा नफा कमावत. आता परिस्थिती बदलली. आता आम्ही भारतावर टॅरिफ लावून भरपूर पैसा कमावतोय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. पंतप्रधान मोदी आमचे मित्र असल्यामुळे तडजोड करायला तयार, ट्रम्प यांनी केलं स्पष्ट. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याकडून भारताची स्तुती. भारत कोणत्याही दबावासमोर झुकत नसल्याचं पुतीन यांचं विधान. पंतप्रधान मोदींवर अमेरिकेकडून दबाव आणण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न फोल ठरल्याचं पुतीन यांचं मत. भारताशी रशियाचा व्यापार $100 अब्ज पर्यंत पोहोचणार असल्याचंही केलं स्पष्ट.